लोक म्हणते येड जावा शेळ्या पाळून काय होणार आहे. अरे येड जावा म्हणावा, हे जर तुम्ही शेळ्या पाळला तर तुम्ही धमकी कमी 3 लाख शेळ्या ऐकलं. 3 लाखाच्या दिवाळीपासून 40 कर झाले. 40 कर धरा ना तुम्ही 3-4 महिन्यात. हा 40 करत आणि 10 करत. आता कालच 11 वाटत असं किंवा शेळ्या समजतो म्हणजे काहीच नाही, असं काही नाही. कमी समजू नाही, शेळ्यावाला कमी समजून एवढं सांगतो मी. आणि तुम्हाला सुद्धा आपले मुलं तुम्हाला सुद्धा 1 नंबर क्वालिटी शिकत. फक्त माल किलो विकतो, 800 रुपये किलोनी माल विकतो. तुमच्या पाया पडत देऊन 800 रुपये किलो किलो विकत. काही रुपया खात नाही की आपलं कमीतच राहायचं. फक्त एक घ्या इज्जतीचा प्रमाणे. असं आता नवीन पोरं कसं वाटतं बाबा की आपण शेळी म्हणलं की इज्जत जाते, आयला शेळ्यावाला पोरग समजते की शेळ्या समजते. हे शेळ्या आपला काय 2003चा अनुभव मी एखाद्या सांगायला गेलं का ते म्हणते ह्या शेळ्यावाला येड जाऊन असते, त्यांचं काही कमी आपल्याकडे शेळ्यामुळे. शेळ्या येतात आपल्याकडे. शेळ्या 12 मधून 2 येतात. 10 शेळ्या पाळल्या तुम्हाला 40 करत होते त्यांना. 12 मधून 2 द्यायला की 10 शेळ्या करत तुम्हाला जर ते सोडलं मंगळ झालं की जात लांबट अशी तुम्हाला अशी ते लांब जास्त असतात. मग लांब जास्त त्याला जर तुम्हाला खायला थोडंफार जर कमी मिळलं की डळाम होणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 100% नफा आहे, असा तोटा नाहीच तुम्हाला. आता मला स्वतःला 14 करा. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती शेळी पालन विषयी माहिती पाहत असतो. असे शेळी पालन फार्म बघतो जे की शेतकऱ्यांच्या फायद्याचे हिताचे असतात. आज आपण एका शेतामध्ये आहोत. नाळवंडी गाव आहे, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड या ठिकाणी. तर मित्रांनो, पाठीमागे जर तुम्ही बघितलं लहान मोठ्या एक 15 ते 20 शेळ्या आहेत. आणि हे शेळी पालन तुम्हाला आश्चर्य वाटत 2003 पासून सुरू आहे. आणि विशेष म्हणजे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याकडे जवळपास 14 एकर जमीन आहे. 14 एकर जमीन असतानाही जमीन करत असताना शेळी पालन सुरू आहे. आणि विचार करा 2003 आणि आज 2026 हा प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हे शेळी पालन कसं सुरू आहे, शेळी पालन परवडतं का, शेळी पालनामधून किती नफा होतो, काय सविस्तर माहिती मित्रांनो. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर पाहूया सविस्तर माहिती. नमस्कार मामा. नमस्कार. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपलं नाव आणि आपला ऍड्रेस सांगा. राजेंद्र मारुती डोके, राहणार नाळवंडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. बर. तर सर, आपलं जे शेळी पालन आहे किती वर्षापासून आपण करता? 2003 पासून करतोय. 2003. बर. आपलं शिक्षण काय झालेलं आहे? 8वी झालं नाही. 8वी. बरं, शेळी पालन कसं सुरुवात केली बरं तुम्ही? शेळी पालन सुरुवात असं केली, मोठ्याला 5 बहिणी होत्या. मग आता लग्न कसे करायचे वडील म्हणले. मग मी शिक्षण सोडून दिलं आणि शिक्षण सोडून दिलं आणि आपल्या शेळ्या सुधारला. पहिले 4 शेळ्या घेतल्या. 4 शेळ्यातून मला परवडतंय नाही परवडतंय असं थोडा विचार केला होता मी. मग विचार केला असा खेळ झाला की मग 4 शेळ्यामध्ये कमीत कमी मला 70 ते 80 हजार रुपये निघले. 4 शेळ्यामध्ये 10 हजार खरेदी केले. किती वर्षापूर्वी? 2000 म्हणजे तुम्हाला 2017-18 मध्ये पहिले सस्ते होते ना. ते तेव्हा पहिल्या सुरू केलं तेव्हा आपलं कधी 10,000, कधी 15,000, कधी 20,000. आपण आता नंतर 800 रुपये किलो मटन झालं. मग आता वाढले समजत बरोबर आहे. आणि मग नंतर ते त्या टायमा 70-80 रुपये हजार लय वाटले. मग ते पैसे आले असं 2004-5 मध्ये चला घर बांधला. गावात घरच नव्हतं. म्हणजे त्या पैशावर घर बांधलं. घर बांधलं की मग दुसऱ्या वर्षी पुन्हा 1 लाखाचे कर राहिले. 1 लाखाचे कर राहिले. दुसऱ्या वर्षी केलं की दुसऱ्या वर्षी तुम्हाला वेळ खाल्ली आणि 500 पाईपलाईन केली. म्हणजे जसे पैसे येते तसं काम करत राहिला. पाईपलाईन आली की 15 शेळ्या तयार केल्या. मग शेळ्या त्या 15 शेळ्या तयार केल्या. मग नंतर आपल्या तास 2 तास सोडायच्या, पुन्हा माघार न्यायच्या. थोडीफार मका शेळा खायला लागत नाही, खर्च रुपया नाही त्याला. बरोबर आहे. मका चारायची. मका तुम्हाला तुमची 600-700 रुपयाला कट्टा भेटतो. म्हणजे जी आपली पेराची मका चारायची कॅम्सिल वाढत नाही. मग त्याच्यामध्ये भरपूर असंच म्हणजे करीत यंदा साल मग आतापर्यंत म्हणजे किती आता दिवाळीपासून आतापर्यंत कमीत कमी 3 लाख शेळ्या ऐकलं. 3 लाखाच्या दिवाळीपासून 40 करत झाले. 40 करत धरा ना तुम्ही 3-4 महिन्यात. 40 करत आणि 10 करत. आता कालच 11 हजार कर शिकले. काल शिकले 40 कडे केवढे शिकले म्हणले? 40 करत 3 लाख शिकले. 3 लाखाची. आणि आता किती? आता 10 करत घरी 10 आहे. घरी 10 आणि 10 20. आता ह्या कार्डाचे किती पैसे होते? ह्या कार्डाचे तुम्ही 5,000 खर्च झाला. 5,000 आणि 7,000 ते 70-80 रुपये 70-80 खर्च झाला. खर्च ते सोडून तरी खर्च काहीच नाही. रुपया बी खर्च नाही. काही रुपया खर्च नाही की आपलं कमीतच राहायचं. फक्त एक घ्या इज्जतीचा प्रमाणे. असं आता नवीन पोरं कसं वाटतं बाबा की आपण शेळी म्हणलं की इज्जत जाते, आयला शेळ्यावाला पोरग समजत की शेळ्या समजत. हे शेळ्या आपला काय हात नाही, फाटा नाही, गावात कोणी ओळखीत नाही. पण तुम्ही आपला फायदा कसा होईल ते बघायचं. बरोबर. बाकीचं नाही बघायचं शेळ्या किती येतात, काय कोण करतंय, कसं ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही.
मग तिथून पुढे नंतर असा प्रवास करत मग आम्ही थोडं नोकरीच्या आपला शिक्षणाकडे वळवतो आम्ही की मग माझी एक बहीण होती तिकडे जामखेड मध्ये दिली होती तिथं थोडं असं वाकडं आलं आणि मग माझ्या लहान लेकर होते आणि मग त्या 2 पोरी आमच्याकडे आल्या मग आल्याच नंतर त्या पोरीला आम्ही शिकायला सुरू केलं शिक्षण सुरू केलं बहिणीच्या मुलीला आमच्या घरी शिकले मी स्वतः मग ते आज एक मुंबईमध्ये कॉन्स्टेबल आहे आणि आज बीडमध्ये कॉन्स्टेबल आहे शेळ्याच्या जीवावर तिच्या तिने माझ्या शेळ्या 2 शेळ्या सोडल्या किती सोडल्या तिच्या नावाच्या माझ्या सोडल्या पण 2 शेळ्या सोडल्या मग त्या 2 शेळ्याचे कमीत कमी 70-80 हजार रुपये व्हायचे 10,000 4 करत झाले तरी 60-70 रुपये व्हायचे मग ते बिलला खर्च आपला 70,000 म्हणजे तिच्या शेळ्या ठेवलेल्या त्यात आलेले पैसे तिचा खर्च म्हणजे आमच्या असं ठेवलं मायातून जे पैसे तिला द्यायचे फक्त तिच्या नावाच्या 2 केल्या माझ्या बहिणीच्या 2 शेळ्या मग त्या 2 शेळ्या 3 कर व्हायचे 6 कर व्हायचे मग ते 6 कर तुम्हाला जरी 8-8, 9-9, 10 60,000 रुपये व्हायचे मग त्या मुली शिकल्या की दोन्ही आपल्या पठाणसरचे शाळा म्हणजे शाळेवर शिकलेले दिवस 12वी पर्यंत 12वी सोडून डायरेक्ट बेडला गेल्या क्लास बिलास लावली की लगेच डायरेक्ट पोलीस मध्ये मी कॉन्स्टेबल झाल्या असत्या आज 3-3, 4-4 वर्ष होऊन गेलं त्यांना बरोबर म्हणजे तुमच्या कष्टाचं मग 100% ह्या चीजच आहे आमच्या गावामध्ये कोणीच करीत नाही लोकांचा मिळेल लोक म्हणजे शेळीमध्ये त्याला बोलूच नका हे घाण खेळ शिरू काय काय करायचं त्याला काय माहिती असं होतंय माहित नाही लोकांना त्याचं माहित नाही फक्त आमच्या गावामध्ये 2 शिक्षक झाले आता एक बी माझ्यासारखा जसा करतो बाहेर मध्ये त्याचा बी थोडा म्हणजे असं भरपूर त्यात नफाची नाही खायत मध्ये तोटा काहीच नाही मध्ये शेळ्या यायला की नफा तुम्हाला सांगतो डायरेक्ट पैसे होते माझं भर नाही झर नाही याला काही नाही तुमचं आणि खर्च नाही याला बरं आता बरेचसे जे फार्म होते समजा असे मोठे मोठे बंदिस्त शेळ्याचे फार्म ते बरेच लोक म्हणजे शेळ्याची मर असते रोग येतो त्याबद्दल काय सांगा नाही मग ते काय होतं फार्म जे बंदिस्त असतं त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी जर असतील अर्धा एकर पर्यंत रान लागतं म्हणजे कमीत कमी शेळी तुम्हाला सांगतो 7-8 सकाळ 7-7:30 शेळी त्यातून बाहेर निघली पाहिजे आणि ती शेळी अशी उन्हाला गेली पाहिजे मग ते उन्हात त्यात फिरल्याच्या नंतर तिचं ते समजा म्हणजे आतमध्ये जंतू बिंतू झाडून बिडून काढत माणसं आणि ती पुन्हा संध्याकाळ त्या जागेवर गेलीच नाही पाहिजे नंतर पुन्हा उन्हातून निघली नंतर संध्याकाळी काढा जागेवर सकाळी उजाडी किती काढा जागेवर आणि मध्ये असंच कमीत कमी 100 फुटाचं मध्ये मोकळं रान पाहिजे शेळा फिरायसाठी आमच्याकडे ते परवडत ते बी आहे ना आपल्याकडे थोडंफार आहे ते बी पाहिजे पण फिरायला जागा पाहिजे फिरायला म्हणजे अर्धा एकर रान पाहिजे अर्धा एकर रान म्हणजे असं मोकळी शेळा फिरायला जागा पाहिजे अशा शेळ्या फिरून एकूण तिकून आल्या पाहिजे शेळ्या मग त्या थोड्या शेळा फायदा होतो शेळा पैसे नवीन करणार व्यवसाय करणार लय भारी लय भारी म्हणजे डायरेक्ट तुम्हाला पैसे येत नाही पण पहिल्या पैसे नाही तुम्ही डायरेक्ट 10 शेळ्या आणता त्यातली 100 जगणार नाही तुमची तुम्हाला त्यातली माहिती नसते आपलं रान कसं आहे आपण कोणत्या जिल्ह्यातले आमच्या बीड जिल्ह्यामध्ये इथं लय आपली उस्मानीबादी असली काय शेळी चालत नाही इथे डायरेक्ट आमच्याकडे साधी शेळी चालते थोडी गावरान शेळी किंवा तिला ताप येत नाही लई तिला कोणता आजार होत नाही मग गावरान शेळी पाळायची आणि बिट्टलचं बोकडा पाळायचं क्रॉसला मग ते आपल्या करणं चांगले होते थोडी आपल्या डॉक्टर साहेबची माहिती घ्यायची आमचे वाघ साहेब ते असते तर खऱ्या सरकार दवाखान्यामधले त्यांची आम्ही माहिती घेतो थोडीफार मग माहिती इंजेक्शन वगैरे काय पण दुखणे दाखवणे ह्या शेळ्या काय येत नाही अजिबात गावरान शेळ्याला दुखणं येतच नाही दुखणे समजच नाही काय आणि पैसे 100% तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% नफा आहे असा तोटा नाहीच तुम्हाला आता मला स्वतःला 14 एकर रान आहे तुम्हाला 7,500 रुपये काढवा निघालाय 7,500 रुपये त्यात तुम्हाला 14,000 काढवे माझा 1.5 लाख रुपये नाही का त्यात 1.5 लाख रुपये खर्चातच गेले एक जीप 10 बाया त्यात एका बाईला 4,000 रुपये 400 रुपये रोज जीप वाला 100 रुपये रोज 500 रुपये 5-10-20 बाया आणल्या की 10,000 रुपये रोज गेले आणि 10 दिवस ज्यावर काढायचं होत नाही कुणाला विचार ह्या गावामध्ये की मारुती डोक्याला शेत किती म्हणून आमच्यासारखं ना कोणाचं नाही आम्हाला सारे जास्त शेती तरी पण शेळ्या म्हणजे पर्यायच नाही मी पहिल्यापासून करतो शेती आमच्या 14 एकरचे पैसे 60 व्हायचे काढून आणि आमच्या शेळ्याचे पैसे 60 व्हायचे आमच्या घरचे आम्हाला करू नका म्हणजे गरीब आता तुम्ही आता शेतीचं बघा हेच बघा पण मी म्हणतो नाही आहे तर आपण शेतीपेक्षा परवडत म्हणता शेती पैसा पडतो म्हणजे ह्या शेळ्याच्या जेव्हा मी 80,000 रुपये LIC भरतो आज असं आहे 80,000 वर्ष सांगा शेळ्याच्या जीवावर काय म्हणले LICचं काय म्हणत होते शेळ्याच्या जेव्हा मी 70-80 हजाराचा LIC केले आपल्या कन्नाल मळकर म्हणून डोंगरखिनीचे त्याच्याकडे आपण दरवर्षी 70-80 हजार रुपये भरतो मी आपली LIC शेळ्याची जेवण शेळ्याची जेवण ते एकच हप्ता शेळ्याचा एकच पहिल्या सुट्टी करणं असे म्हणजे बाकीचे नाही बघ असे एकदा शेळ्यात 12 महिन्यातून शेळी 2दा येते ती एकदा शेळी गेली की मग आपला हप्ता तुम्ही 5-6 शेळ्या हप्ता चालतो मग 5-6 शेळ्यावर 5 शेळ्या 4 शेळ्याचं करणं मी मागा 10-10 हजार रुपये आणि 70-80 हजार रुपयाला दिले आणि ते पैसे दिले नाही मी आणि ते मुक्तारकडे पैसे गारगावच्या मुक्तार म्हणून त्याकडे पैसे आहेत आणि म्हणजे असे शेळ्या म्हणजे भरपूर उत्पन्न आहे शेळ्याचं असं नाही बाबा की नवीन थडीच्या पोराने 100% शेळ्याकडे वळायला पाहिजे शेळ्याचा धंदा करायला पाहिजे आणि शेळ्याचा धंदा मोठा आहे पण फक्त लोकांना माहिती नाही कसा शेळ्याचा धंदा आहे म्हणून लोक काय करतात माहिती का आपलं नवीन बुवा कुठे काहीतरी आता काहीच नाही होत मग आता काय करावं नेमकं का फाशी घ्यावा शिक्षण सुटलं आता काहीच नाही
आणि शिक्षणदार पोरं त्यांना काय वाटतं शेळ्या म्हणजे नको आपल्या पाहुण्यारावत इज्जत जाती. आता मग हे पाहुण्यारावडी सासरवाडी मोठ्याची मै समजा मोठ्या डोंगर की सासरवाडी मै आता पण तिचं आपण ते एक्स्ट्रा घेत ना आपण पैसे कसे आपल्यापाशी फायदा होईल हे बघायचं बाकीचं नाही बघायचं. आपण बाकी ते ह्यो काय म्हणतोय तो काय म्हणतोय आणि असं समजायचं की लोक आपल्याला नाव उठवत असतील तर आपण असं समजा आपण कुठंतरी वर चाललो शेळ्याच्या पैशातून आपण कुठंतरी वर चालतो हे धरायचं फक्त. आता आमचाच भाव मी करणं होतो ना. आता मला कसं आहे शेती भरपूर आहे शेती भरपूर आहे पण आपण हे धंदा कशामुळे ठेवला बाबा की आपल्या ह्याच्यातून 10 रुपये शेतीला जोडधंदा येऊ. शेतीला काय होतं जोडधंदा म्हणजे ह्यातून तुम्हाला कमीत कमी माझं 1 लाख रुपयाचं शेणखत निघत ह्यातमध्ये. हे शेळ्याचं खातं तुम्हाला तो 6,000 रुपये टायली कशाची लेंड्याची चायली डाळिंबाचा बाग असेल चिकूचा बाग असेल अशासाठी. आणि आपले मुलं सुद्धा लोकांना काय वाटत असं की शेळ्या समजतो म्हणजे त्याच्यापेक्षा काहीच नाही असं काही नाही कमी समजू नाही शेळ्यावाला कमी समजून एवढं सांगतो मी. आणि तुम्हाला सुद्धा आपले मुलं तुम्हाला सुद्धा 1 नंबर क्वालिटी शिकत आहेत 1 नंबर क्वालिटीचे. आपण मुलांना अशी शेळी सुद्धा काय असं माहिती केलेलं नाही पण ते कधी माहीत करायचं नंतर जेव्हा मुलाचं आपलं शिक्षण आपण शिक्षण करायचं आधी कोर्स करायचं मुलांना चांगलं. तुम्हाला सांगतो डॉक्टर असो इंजिनियर असो कलेक्टर असो असं मोठं मोठं कोर्स करून घ्यायचं मुलाचं शेळ्या जीवावर. आणि ते कोर्स झाल्यानंतर मुलांना नाहीच जमलं तर आपलं फार्म हाऊस तयार करायचं एक मोठं आणि त्यातमध्ये कमीत कमी 100, 100, 50, 60, 70 अशा शेळ्या करायच्या आणि त्याच्यावर पुन्हा मुलांनी लाखोनी कमीला पाहिजे. पण तोपर्यंत आता मुलाला ती अजिबात सवय लावायची नाही. मुलांना भरपूर तुम्हाला सांगतो शिकायचं भरपूर लोकांनाही सांगतो मी की जनावर ढोरं असतील ते कापायचे तिकडं आपण स्वतः होत असेल तर करा नंतर मुला जीवा करू नका काही. आणि मी केलं मी आजपर्यंत केलं नाही तेव्हा करतो आपण केलंच नाही मुला जीवाने आपण स्वतः केलं आणि स्वतः करतोय मी असं 2 तास सुद्धा मुलाला देत नाही आणि स्वतः माझ्या मोबाईलवर कांगणे सर असन ते दुसरे पुन्हा ते आता ते कलासकार रात्रीच लावले बा कला 2000 भरून ते कोणत्या सर गाडी मगर सर ते मंथनचे म्हणजे काय 9वीची परीक्षेसाठी आपण लावले 1-2 परीक्षा मुलगा पास झाला मग आपल्या 5वीचा पण आता 8वीला मुलगा आहे मग तर ते 9वीच्या परीक्षेमध्ये पास होईन अशी 100% गॅरंटी द्या मगर सर कोणी घेतलेली आहे. आणि ते 100% पास अशी मोठे मोठे क्लास लावा संध्याकाळी मुलांपाशी आपण शेळ्या समजतो बाबा आणि शेळ्यापाशी बसू नका असं नाही. शेळ्याचा आपण 8 वाजता शेळ्या संध्याकाळी 8 वाजताचा खर्च पाणी शेळ्याचं खाणं पिणं करायचं आणि मुलांपाशी मी 2 तास बसतो आणि त्यांचे क्लास घ्यायचे मस्त मोठ्या मोठ्या ऐकून आपण असं ना समजा राहतो म्हणून आपण पोरं मुंबईची भारी इथं पुण्याची भारी इथं आणि आपले पोरं इथं राहतात म्हणून काहीच नाही असं काहीच नाही. आज आपण हिथून सुद्धा क्लास होऊन अधिकारी शेळ्याकडे राहून सुद्धा होऊ शकतो पण शेळ्याच्या जीवावर ह्या शेळ्या पैसे 10 रुपये काढायचे तुम्हाला सांगतो आणि 10 रुपये काढून तुम्हाला सांगतो डायरेक्ट आपण मुलांना खर्च करायचा पण मुलांना ही सवय लावायची नाही. भविष्यामध्ये मुलं घडावत ह्याच्यासाठी शेळ्या सांभाळायचा आणि भविष्यात मुलं नाही घडले तर शेळ्यासाठी धंदा म्हणून थोडासा आपण हे आपण 2003 पासून करतोय मी आणि भरपूर पैसे येते एवढं सांगू शकतो मी. बरं आता तुम्ही हे शेळ्या सांभाळता बरं हे शेळ्याचं विक्री कसं करता कुठं बाजारात नेता काय विक्री करायची गरजच नाही तुमचा फक्त माल किलो विकतो 800 रुपये किलोनी माल विकतो तुमच्या पाया पुढे ते देऊन 800 रुपये किलो विकत आहे. तुम्ही वजनाव देता बोकड वजनाची गरजच नाही आपलं 4 किलो आपलं गावरान खेळ 15 किलोचं बोकड आहे 13 किलो धर ना तू तरी आपले असे 12,000 रुपये 10-11,000 रुपये व्हायला लागले 10,000 रुपये व्हायला आपल्या किलोच काय गरज आपल्याला धरायची मग ते अंदाजे धरून डोंगर किंचा बघा आपल्यापाशी येतो तो किती म्हणतोय 15 किलो भरण अरे चल 13 किलो धर 3-4 किलो सोडून दिवरलं तरी 8,000 रुपये व्हायला लागले. असं करतो आपण विक्री साऱ्या सोपी विक्री आहे पाट असू बोकाडा असू भरपूर विकत यात मध्ये तसं काय नाही. ह्याला इतकं मार्केट आहे की तुम्हाला तो काढणार कमी झाले आणि खाणारच जास्त झाले. रोज आम्हाला मला 100 जणांचे फोन येतात हाय का बोकाड हाय का बोकाड हाय का पाट हाय का बोकाड म्हणजे भरपूर ह्याच्या विक्री भरपूर आहे ह्याच्या सोन्यासारखा भाव याला तसं काय नाही. खर्च कमी आहे 1 रुपया सुद्धा जास्त खर्च नाही याला. निका तुम्हाला सकाळ खायला टाकायचा मका चारायची तुम्हाला चारा थोडाफार चारायचा बस पाण्यावर सोडायचं आपल्याचा पाय मोकळा व्हायचा थोडं आपल्या राणा सोडून द्यायच्या बस. आता सूर्य 12 वाजता कोणला झाला राजाचा बाप काय घेणं देणं बाकीचं घेणं नाही देणं नाही. दिवसभर आपलं दुसरे काम बघू शकतो दिवसभर दुसरी कामं बघायची आपल्या गाया 2-3 जोड धंद्याला गाय आता 5-25 तुम्हाला 30-40 कोंबड्या पाळल्या आता अंडे होते आपले भरपूर अंडे निघत भरपूर बायको घरचं बघत मुलं मात्र असतं मुलाला कोंबडी शेळी बोकाड असं अजिबात माहित नाही मला देवकर तोंड आपल्या शिक्षण सगळं शिक्षण म्हणजे नंबर 1 शिक्षण आणि ती असलं खिदर राहतो गावात म्हणून असं नाही मोठ्या मोठ्या सरकार क्लास पैसे 5,000 जाऊन 10,000 जाऊ पैशाला कुठं कमी आपल्याकडे शेळ्या आपल्याकडे शेळ्या 12 मधून 2 येतात 10 शेळ्या पाळल्या तुम्हाला 40 कर होते त्यांना 12 मधून 2 द्यायला की 10 शेळ्या 20 कर होते एक टमचे पुन्हा दुसऱ्या बार पुन्हा 20 कर 40 कर होते त्यांना आणि खायला भरपूर घातलं की पैसा भरपूर निघतोय. बरं ह्यांना खुराक वगैरे काय देता खुराकची काहीच गरज नाही 700 रुपये 800 रुपये तुम्हाला कट्टा आहे गावाचा आपला त्या मकाचा कट्टा आहे मका आणायची चारा डायरेक्ट त्यांना आणि करायला काय करायचं आपल्या सोयाबीन निघायची आपण शेतकरी इथं सोयाबीन चारायची भरडून लोकांचं नाही ऐकायचं कुणी येतं डॉक्टर लोक येतात कुठे हेच चारा तेच चारा हेच इंजेक्शन मारा
ते टेन्शन मला असलं करायचं नाही कधी. आपल्या पद्धती स्वतः मी डॉक्टर कधी आणत नाही. माझ्याकडे स्वतः हे असतं काय आपलं इंजेक्शन गोळ्या बिळ्या सारा असतं माझ्याकडे. आणि ते पाड देऊन जाऊन आणायचं. पाड द्यायला जायचं मोठ्या डॉक्टरकडे जायचं. आपण राग साहेब म्हणून मेन अध्यक्ष आपल्या पाटोदा तालुक्याचे त्यांच्याकडून जायचं. इंजेक्शन गोळ्या लिहून घ्यायच्या आणि डायरेक्ट आपले इंजेक्शन मारायला जायचे. तापाचं तसं किट आणलेली ताप चेक करायची तापाचं इंजेक्शन मारायचं. आणि डॉक्टर लोक तर कोणतं कोर्स करतात हेच कोर्स करतात ते बी ते कोर्स कोणतं खरं माहिती आली की सगळ्या गोष्टी समजतात लगेच माहिती समजते झटक्यात समजते. 600-700 रुपये डॉक्टर काढतो कार्डाचं बिल एकदा आला की त्याच्यामुळे 700 रुपयाचे औषध आणि तुम्ही 12 महिने किती वापरा ते फेकून द्यायचे आपण पण संपत नाही ते. बरं आता हे जे फार्मवाले तर मोठे मोठे शेअर करतात खर्च करते त्यांच्यासाठी काय सांगतात? नाही त्यांचं कसं आहे माहिती जे मोठा खर्च करतो त्याला खर्च बी मोठाच असतो थोडाफार आणि ते बी परवडतं ना ते बी लई परवडतं. तुम्हाला ते खर्च मोठा केला का मग आपलं असं कुठे फिरायचं गरज नाही. किंवा तुम्ही इंजिनियर तुम्ही मास्तर येतं तुम्ही हे बी करू शकता. इंजिनियर कोर्स बी तुम्ही इंजिनियर करू शकता. तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची परीक्षा बी देऊ शकता. फॉर्मशास्त्र करू शकता की बाबा आता आपण स्वतः काय करतो हे फॉर्मात चालू आपलं शेअर धंदा चालू आहे. मग बायकोला बघ थोडंफार आपलं इंजिनियरच्या ड्युटीला जाऊ शकता तुम्ही. संध्याकाळी माघार येऊ शकता. शेळ्याचं सुरू हे बी सुरू डबल डंडा सुरू होतोय. फॉर्म हाऊस भारी आहे तुम्हाला स्वतः. मी स्वतः माझ्यापाशी आहे पण थोडं छोटे आहे 10-12 शेळ्याचं 15 शेळ्याचं माझ्या पहिल्यापासून जास्त ठेवलेच नाही. 15 शेळ्या आपले 3 लाख रुपये रोखून घेतात. आता पण तुम्हाला 2 लाखाचे कर विकले आता शेळ्या 10 कर आहेत 2 बोकडे आहेत आणि आणि घरी 7-8 म्हणजे आणि लाख 2 लाख 1.5 लाखाचे माल आहे 3-3.5 लाखाचे 100% होत असे. मग तुम्ही नुसते कडच विकता शेळ्या कधी नाही केला आपण. नाही शेळ्या कधी नाही. शेळी विकता आणि कधी खाटी कायची नाही हे सांगतो शेतकऱ्याला एखाद्या मुला करतात. शेळी काय करतो तुम्हाला शेळी तुम्ही घाबरून राहून आता म्हातारी शेळी झाली आपल्याला कळतं ना ही शेळी म्हातारी झाली आता. मग म्हातारीला आपण खटकाल 6,000 7,000 7,000 द्यायचीच नाही ती. म्हातारी झाल्याच्या नंतर तिला कमीत कमी 10 किलो पेंट चारायची ती घाबरून राहून द्यायची ती ताजी होऊन द्यायची तिला शिंगाला हिंगोळ व्हायचा आणि बाजारात न्यायची. तुम्हाला ते 20-25 रुपये मोकळा देतो शेतकरी एखादा. असं आहे का? 20,000 रुपये तुम्हाला शेतकरी मोकळा देतो. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे ते अनुभव म्हणजे मी स्वतः शेळी माझ्याकडे म्हाताऱ्या शेळ्या होत्या व्यापारी 6,000 मागायचे. अशा जबरदस्त ताज्या केल्या नाही ताज्या केल्या मस्त पेंट चारली अशा दष्टपुष्ट केल्या हिंगोळ लावला शिंगाला बाजारात नेला व्यापार 21,000 घेतल्या. मजात आलो 41-42,000 रुपये घेतले मजात घरी आलो असं मग असं हे असं धंद्याचं सुरू करते हळूहळू. बरं आता तुमच्याकडे शेळ्यात समजा कर्डाचं कसं नियोजन आहे? बऱ्याच शेतकऱ्याचं काय होतं कर्ड मरतात बघा त्यासाठी काय सांगतात? कर्ज मरतच नाही तुमचे. तुम्ही करला मेन गोष्ट कसं आहे माहिती का एक तर तुम्ही लई जातवान कर्ज नसून त्यांना काय होतं जातवान करला तुम्हाला इंजेक्शन सारखे मारा लागतात आणि कर्ज मरत नाही. कर्ज असे मोकळे सोडा तुम्हाला कर्ज तुम्हाला शेळ्यात कधी घालायची नाही संध्याकाळी कोणता नाही कर्ज साईडला कोणता तुम्हाला आणि त्यांचा चारताना तुम्हाला त्यांचा आहार भरपूर मिळाला पाहिजे त्यांना. कर्जाच्या टायमाला तुम्हाला 2 महिन्याचं कर्ज तुम्हाला त्या टायमात तुम्हाला त्यांना गहू तुम्हाला गहू किंवा ज्वारी नाही लय पण गहू चालते भरपूर. गहू तुम्हाला करला भरपूर मिळले पाहिजे कर्ज तुम्हाला 100% रिझल्ट मारतात. पेंट चारा तुम्ही थोडी थोडी त्यांना कर्ज मरत नाही तुम्हाला. तुम्ही ज्या टायमाला तुमचे कर्ज कधी मरतात माहिती का ज्या टायमाला तुम्ही शेळ्या 1 दिवस खोरा कमी चारता 1 दिवस खोरा जास्त चारता किंवा तुम्ही शेळ्याला खायला चालत नाही. आता तुमच्या शेळ्या यायला तुम्ही आता लय पैसे होते आता लय पैसे होते आता आणा पेंट त्यांना चारा त्यांना तुम्ही हे 10-12 दिवसांनी मग ते कर्ज मरते त्याचे काय होते जास्त दूध येत त्यांना. आणि ज्याच्यावर तुम्ही करू शेळी जलामला करू त्या टायमापासून जर तिला खुराक भरपूर चारलं शेळीला तर मग त्या कर्जाला सवय राहते. एखादा पहिलवान कुस्ती करायचं तुम्ही जवळ हागा मारला आणि त्याला दूध प्यायला लावलं ते कशाला जगतोय तो बाथरूमला लागू ते मरायची बेरायला गेला. तसं नाही तुम्ही त्या शेळीला भरपूर पहिल्यापासूनच खायला घालायचं. मग ते खायला घातल्यानंतर तुम्हाला समोर त्या शेळीला ते दूध भरपूर दूध येतं. करला कमीत कमी 2 महिने करू चरलंच नाही पाहिजे निखं दूध पिलं पाहिजे निखं दुधावर पिलं पाहिजे आणि 2 महिन्यातच करू तुम्हाला 10,000 गेलं पाहिजे. त्याचा रिझल्टच तुम्हाला 2 महिन्यात 10,000 करून गेलं पाहिजे निखं दुधातच करणं. आता माझ्या गोठ्या 2-3 शेळ्या येतात तेच मला म्हणतात तो इतकं करायचं आहे मागे की तो तुम्ही आपल्या लेकराचं जसं नियोजन आहे लेकराला तुम्हाला थोडं नाही जपलं त्याचं फुल लगेच सुकत आहे तसं लेकरासारखं तुम्हाला करणारा 100% त्याचा असं म्हणजे जपावत करायला द्या. असं आपण सकाळी उठलो त्याचं काय नियोजन आहे संध्याकाळी उठलो काय नियोजन आहे सकाळ फिरत आहे ते फिरा ना बाबा हे आता खाली अलीकडेच बसलं दुखत आहे काहीतरी ते ताप चेक करणं त्याला थोडीफार गोळी पाजणं म्हणजे असं त्याचं नियोजन ध्यानाला लागलं करू तुम्ही आणि उगा जाऊन द्या आज बघू उद्या बघू मग ते तुमचं करू गेलंच म्हणायचं ते. मग त्याला ध्यान लागतं त्याचं ते शेतात संपत्ती त्याच्या अंगातलं कॅम्शियल संपत मग त्याला 2 महिने नीट व्हायला लागतं. त्यापेक्षा डेंडळ असतात टापकून त्याला गोळी चारणे 100% ते नीट होतं करू. आता तुम्ही एवढ्या मोठ्या शेळ्या बाहेर फिरता तुमच्याकडे शेळ्या आहेत आता या शेळ्यांना घरी शेड वगैरे गव्हाणी काही आहे का घरी खाणे? सगळं त्यांना शेड मस्त तुम्हाला तो गव्हाणी पण आपलं शेती आपलं इथं शेतात जे आपलं थोडंफार काम करायकडे पाणी द्यायला वगैरे यायचं थोडंफार आपल्या शेळ्या घेऊन द्यायच्या थोड्या
तास 2 तास त्यांना सवय राहते. मग तास 2 तास चारले आपल्या सवय राहते, आपल्या शेळ्या थोडं इकडून तिकडून फेंडातात थोडा. आता नेऊन कोण टाकायचा? सोयाबीनचं बुसकाट खात्यात, तुरीचं बुसकाट काय सस्ता आहे ना सारं. तुरीचा बुसकाट कोणी फुकाट घरून घेऊन जा म्हणतंय. तुम्हाला सोयाबीनचा बुसकाट तुम्हाला काय 100, 400-500 रुपये की किती ट्रॅक्टर भरा तुम्ही, किती ट्रॅक्टर भरून घेऊन जा म्हणजे खात्या शेळ्या खुशाल. आणि दुसरं काय हे रिझल्ट शेळ्या चांगलं शेळ्याचं. आता आपल्या गावाकडची पोरं काय होतं, पुण्या मुंबईला कंपनीमध्ये काम करतात आणि काय नाही, मी बी केलंय ते. मी पुण्याला होतो, 600-700 रुपये 600-700 रुपये रोज पडायचा. त्यातून तुम्हाला मेसला रोजचे 200 रुपये, ते बी तुम्हाला शेळ जेवण. उगा आपली तुम्हाला कसली तरी भाजी झालेली गरम करून ठेवलेली, ती तुम्हाला भाजी खायची, आपलं जेवण कडलं घ्यायचं. काही खरं नाही. तुम्हाला मी इथं आलो, शेळ्याचा धंदा तुम्हाला सुरू केला, ताजं जेवण तुम्हाला सांगतो आणि पैसे ताजे तुम्हाला. पण तुम्हाला दम काढावं लागेल. तुम्ही एखादा म्हणता व्हिडिओ ऐकलं किंवा उद्या 10 शेळ्या आणून आले 5 लाख कसे निघणार, हे तुम्हाला 5 तुमच्या आयुष्यात निघू शकत नाही. तुम्हाला त्या शेळ्यामध्ये दम काढावं लागेल तुम्हाला. आणि दम काढल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या वर्षी 2-4 शेळ्यापासून सुरू केला, हळूहळू सुरू केल्यानंतर तुम्हाला भरपूर रिझल्ट. तुम्ही काहीच काम कर गरज नाही. आणि तुम्ही फार्म हाऊस जर शेळ्या करून ठेवल्या, शेळ्या त्या पाणी पित नाहीत लई, त्या शेळ्यात थोडं मग तब्येत होती, असं बाकीचं काय. म्हणजे थोडे फिरल्या पाहिजे, 2 तास शेळ्या फिरल्या पाहिजे उन्हाच्या. मग त्या शेळ्या पाणी पितात आणि घरी गेल्याच्या नंतर मग बैठक चांगली होती त्यांची. मग पुन्हा सोडायचं नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 11 वाजता सोडायचं. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना असं जाणून येतं की वेगवेगळ्या शेळ्याच्या जाती, त्यामध्ये बिटल आहे, शिरोई, म्हणजे अशा जाती येतात. आणि बिटलला एवढी मागणी आहे. आता तुम्ही तर गावरान करता, मग गावरान. बरं बिटल बद्दल काय सांगता, बरं काय माहिती? बिटलचं काय होतं ना, बिटलचं मला असा अनुभव आला की बिटलचं काय होतं तुम्हाला, बिटलची शेळी पाळली, शेळी बिटलची पाळी तर गावरान बोकड पाळवतो. माझ्याकडे असा अनुभव. शेळी जर बिटलची पाळली तर बोकड गावरान पाळवतो. गावरान काय होतं, मग करू तिला गावरान तयार होतं. आणि तुम्हाला गावरान तयार करू झाल्यामुळे काय त्याला दुखून जास्त राहत नाही तुम्हाला. आणि शेळी बिटलची असल्यामुळं शेळीला दूध जास्त निघत तुम्हाला गावरानपेक्षा. मग तिला दूध तुम्हाला जास्त निघलं मग ते करू चांगलं होतं. म्हणजे आमचा बीड जिल्ह्यामध्ये कसं वातावरण थोडं गरमट जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही बिट्टलला आम्ही 100% रिझल्ट आहे बिट्टलचा. पण आमचं हे थोडं जरा बीड जिल्ह्यामध्ये गरमपणा असल्यामुळे आम्हाला मग ते जुळत नाही एवढं तुम्हाला म्हणजे बिट्टलचं थोडंफार असं. पण बरेचसे फार्मर सांगतात की बिटलचं बोकुड तुम्हाला 100% चांगलं येते बिट्टलचं. पण त्याला ते फार्म हाऊस विकून ठेवला ते 100% चालतं तुम्हाला. पण मी असं सोडून बघतो तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्हाला ते कार्डाला जर थोडं ते करू वंगाळाचं तर ते डाळाम मोडतं, असं डाळाम मोडतं. आणि मला बरेच व्यापारी माझ्याकडे विक्रीला आले माझ्याकडे मागायला. बरं मी 7 कर्ज बिटलचे होते आणि 7 कर्ज गावरान होते, गावरान कर्ज होते. ते गावरान कर्ज चांगले झाले. ते गावरान कर्ज 13-13 हजाराने गेले आणि बिट्टलचे कर्ज 7,500 गेले. बर इतका फरक झाला. म्हणजे बिट्टल काय होतं तुम्हाला, जर ते सोडलं मंगाळ झालं की जात लांबट अशी तुम्हाला अशी ते लांब नील जास्त असतं. मग लांब जास्त त्याला जर तुम्हाला खायला थोडंफार जर कमी मिळलं की डाळाम होणार, ते असं डाळाम पोटात होणार. आणि गावरांचं कसं राहतं, खायला थोडं कमी भेटलं तर ते जॅम राहतं. आपल्याला काय कोणचं असं फक्त वजन दिलं पाहिजे, आपल्याला पैशाशी मतलब. तुम्ही बिट्टलचं बघ इतकं बोकाड झालं, पायत काय झालं मग त्याला कोण घेणार आहे, फक्त ताजं पाहिजे. आता काटवाडी नवीन निघाला, काटवाडी चांगलं मला हे सगळं काटवाडी बोकाड बरं म्हणतात. बरोबर, त्याची उंची कमी आहे, त्याचं वजन फार राहतं, 30-40 किलो असं वजन तयार होतं त्याचं. आपल्याकडे कोणतं बोकड आहे सध्या? माझ्याकडे बिट्टल होतं, पण बिट्टल विकलं मी, आता गावरानच पाळला मी. गावरानच? हा, बिट्टल होतं 3 वर्ष बिट्टल होतं माझ्याकडे. पण ते बिट्टलचं जुळ्यानं घ्या जरा जास्त, जरा त्याला करत ते बरोबर होणार नाही हिशोबाने. बरोबर, मी पहिल्यापासून करतो त्या हिशोबाने आपल्या गावरान पद्धतीने. बरं, आता एवढ्या वर्षामध्ये तुम्हाला एवढा अनुभव आहे, तुमच्याकडे असं कधी मोठा रोग वगैरे आला, शेळ्या 2-4 मेले, अशी काही घटना घडली का? कधी रोग येत नाही. आता माझ्याकडे सध्या रोग चालू आहे, आता सध्या चालू आहे. आता माझ्या सध्या शेळ्या सध्या खुरकूत चालू आहे, सध्या चालू खुरकूत. हा, बाकी बसल्या तुम्हाला तिथे पाठवतो. बाकी कधी मरणार नाही. कस काय बरं? गावरान येते, गावरान मरत नाही. खुरकूत गावराला कधी येत नाही, रोग गावराला कधी येत नाही. सोडले की ते रानामध्ये खालासून जाते. मग आता खुरकूत आलंय, फिरायची तरी पण 2 तास फिरले की खुरकूत निघून गेलं माझं. बरं, येऊन तांबड्या पाठीला खुरकूत आले खात्या बघी बसली, तुम्हाला उठल्या मिळाला तुम्हाला. आता उठली काही दिसते नाही, खुरकूत आले कालपासून झाले तुम्हाला. ते उठले का ते बघता चालले की त्याला खुरकूत आला म्हणायचं. बरं, तिचा रिझल्ट असा तुम्हाला, तिला सोडली की आता खुरकूत निघून जाणार आपल्या खालास होऊन जाते. निसर्गाच्या सानिध्यात वातावरणात सापडी खातात ती की तिला आपल्या वातावरणामध्ये तयार होतच नाही ती. आता आमच्या इथं एक फार्मस मोठं फार्म आहे, त्याच्याकडे 50 शेळ्या आता बिट्टलच्या. तुम्हाला त्याच्या बलत्या शेळ्या मिळाल्या मागे, असं आहे का? अशाच बांधल्या. असं कोंडल्या तुम्हाला रोग आला ते कोंडल्या काय तुम्हाला ते कोंडलं की रोग असा त्यात येतो की ह्या शेळीच्या त्या शेळीला हे सोडल्याच नंतर वातावरण थोडं 2 तास शेळ्या सोडा. माझ्या जास्त नाही सांगत मी, 2 तास शेळ्या सोडा असं एवढं सांगतो. बरं, काही शेळ्यांना असे पिसा होत्यात, गोचडे होते, त्यासाठी काय उपाय? पिसाला काहीच नाही, साबण लावायची, काहीच नाही तुम्ही शेळ्या. साबण मिळते मेडिकल, तेवढी साबण लावायची. बरं, आणि संध्याकाळी रोजचं तुम्ही ज्या ठिकाणी शेळ्या बांधतात त्या ठिकाणी तुम्ही कमीत कमी 10 पेंड्या. लोकांकडे वैरण ते नसते, पण आमच्या गावरान त्यामुळे आम्हाला वैरण बिरण भरपूर असते आमच्या. त्या शेळ्या तुम्ही कोणता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी रोजचे 8 दिवस त्यात मध्ये गवत टाकायचं, आतमध्ये पिटून द्यायचं.
दूर करायचा. पेटून देत धाडा जाळा होते मोठा डायरेक्ट. हा मग ते मरून जाते सारे आतल्या पिसा शेड मध्ये, खालाच काय राहत नाही. असं गवत टाका साऱ्या शेड मध्ये जवळ 10 पेंड्या 15 पेंड्या अशा बाळा आपल्या गवताच्या ह्याच्या गायाचे. आणि ते पेटून दे डायरेक्ट. पेटलं की मोठा जाळ होतो. शेड काय जळत नाही, काय वरते शेडला काय पत्र्याला काय होतंय, मग जळून जातात पिसा असल्या सारे, खालाच काय राहत नाही. बर. हा पिसा आता आमच्या शेळ्या पिसा होत्या, साबण लावायची आज साबण लावायची, 2 तास बाहेर काढायचं, ज्या टायमाला आत घालचा त्या टायमाला डायरेक्ट गवत टाकायचं आणि पेटून द्यायच्या. बरं, आता ज्यांना नवीन शेळी पालन करायचं त्यांनी किती शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे? त्याने तुम्हाला 4 ते 5 शेळ्यापासून सुरुवात करा, आणि ते बी आणता सुधारून आणता बाजारातून. मी बाजारातून केलेलं आहे. बाजारातून अशी एक शेळी आणली ती जिरली होती. एक शेळी अशी लोक मला म्हणले तू येड्या जाऊन हे काय करतो, तू बिट्टलचं कर. मी बिट्टलची शेळी आणली, ती खुरकुतवायला निघली. तुम्हाला ते 30 वर्षात मला जास्त नाही त्या शेळीने, एका शेळीने मला 5 वर्षात तुम्हाला नको नको राहिलं शेळीने. तिला रोगाची शेळी आली तुम्हाला सांगते, तिचा रोग काय जाईना तुम्हाला, खुरकुतला रोग आला आणि त्या शेळीला नरड्याला रोग येतो. त्या शेळीला असं बिट्टल तोंड सडतं काय नाही होतं. मग त्याच्यामुळे तेच बिट्टलचं बाकीचं काय नाही. चांगला धंदा 4 शेळ्याच्या पुढे सुरू करू नये. 4च शेळ्या आणा तुम्हाला, त्यांना 8 कर होते आणि ते चांगले सांभाळले त्याच्यात तुम्हाला 3 महिन्यात 80,000 रुपये होते. 3च महिन्यात 80,000 रुपये घ्यायचे. बर. 4 शेळ्याला 8 कर होते. 8 कर जर 10,000 करू, 800 रुपये किलो मटन आहे. 10 किलो कर पडत 8,000. तुम्हाला 2.5 महिने 3 महिने कर सांभाळ, तुम्हाला 13 किलो करू पडत. चांगलं त्याला रिझल्ट दिला तर 13 किलोचे पैसे किती व्हायला तुम्हाला सांगतो, 80,000 रुपये 82,000 रुपये व्हायला नाही. खर्च काहीच नाही. शेळा 4 शेळा किती खर्च तुम्हाला काहीच नाही. तुम्ही ते 8 कर तुम्ही गोठ्यात कोण ठेवू शकता तुमच्या याच्यामध्ये, आणि 4 शेळ्या तुम्ही मागून तुमच्या रानात तरी सांभाळून येऊ शकता तुमच्या बायको मागं. बरं, जे घ्यायचे ते कुठून घेतले पाहिजे शेळ्या? शेळ्या घेते तुम्हाला सोबत एक तर तुम्हाला शेळ्या खांडावाले फिरत्या शेळ्या लोकून घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्या तुम्हाला 10,000 शेळी घ्यायची ना, तुम्ही 13,000 शेळी घ्या. पण ज्या शेळ्या आपल्या फिरत्या लोकांच्या असतात, त्या बाजारामध्ये शेळ्या खोडी नळीच्या शेळ्या असतात. कोणी लागलेल्या शेळ्या, त्याला काही खुरकूत आलं थोडंफार, दुखण्याच्या शेळ्या, चिंतक खाणाऱ्या शेळ्या, एखादा थानमुख तिचं तुम्हाला सांगतो काहीतरी ताप येत असताना लय दिवस तिला ताप येते म्हणून आपलं काहीतरी रोग होतोय म्हणून चांगली करून विकून टाकायची. मी तुम्हाला आताच नाही सांगता, म्हातारी शेळी चांगली करायची, कलर लावून तुमच्यासारख्या शेतकऱ्याला विकून टाकायची. कोणी 4 ते 10 रुपये नफा भेटला म्हणजे बस काय केलं नाही. तिकीट जाऊन बस त्याच्यावर फट लागत, एकदा शेळी येते ती पुन्हा मरून जाते. म्हातारी शेळी असते ती 5,000 रुपये जात नाही. असलं होतं आपल्या साध्या शेळ्या लोक शेळ्या घ्यायला पाहिजे, साध्या शेळ्या. सर, आता आपण शेळी पालनची माहिती सांगितली, सगळ्या गोष्टी इथं ह्या तुमच्या मला पटण्याजोग्या आहेत. पण जे नवीन करणारे आहेत, ज्यांना शेळी पालन विषयी माहिती नाही, ते लोक कमेंट करत असतात हे काही बी असं खोटं सांगायला लागले, त्याबद्दल काय सांगतात बरं? नाही, खोटं नाही, काय अजिबात खोटं नाही. तुम्हाला ह्याच्यामध्ये 100% रिझल्ट आहे. तुम्हाला शेळी पालण्या तुम्ही सांगता, तुम्ही लोकांच्या हिता करता सांगता. आम्हाला काय तुम्हाला आम्ही सांगता, मी स्वतः कुठं बीडचा आहे तुम्हाला होतो वाटाचा कडल्या गाठ पडली म्हणून तुम्हाला सांगतो. मला 2003चा अनुभव. मी एखाद्या सांगायला गेलं का ते म्हणते ह्या शेळ्यावाला येत जाऊन असते, त्यांचं काय विचार असतं, त्यांचं काय खरं विचार आहे. मग त्याच्यापुढे आपलं सांगणं नको, आपलं काय करायचं तुम्हाला. पण मी शेतकऱ्याला सांगतो तुम्हाला 100% रिझल्ट करा. आणि तुमच्या मुलाला जर शिक्षण करायचं असेल, मोठं शिक्षण, इंजिनियर, PSI, कलेक्टर, हे जर व्हायचं असेल तर तुम्ही शेळ्या पाळा. लोक म्हणते रेड जावा, शेळ्या पाळून काय होणार आहे. अरे रेड जावा म्हणावा, हे जर तुम्ही शेळ्या पाळला तर तुम्ही माझ्या धमके 1 लाख रुपये दरवर्षी भरत धमके तुम्हाला. माझ्या शेळ्या सांभाळून आता माझ्या घरामध्ये मी भाषा नोकरीला 2 लावल्या. आता मग हे पोरतला ते बी नोकरी लावणार आणि ते तुमच्या चॅनलला पुन्हा सांगा, मी ते मोठ्या नोकरी लागते तुम्हाला. बरं. आपण रिझल्ट मोठ्या मोठ्या क्लास लागते. पैशाची अडचण नाही ना, पैसे रोख येते, उदार पैसे नाही. तुम्हाला सांगतो वर्ष शेतीचं काय होतं तुम्हाला 400-500 रुपये बाईला रोज, त्यातून रुपया ना तुम्हाला तो, त्यातून मेघराजा खूप होतो. एखाद्या वर्ष तुम्हाला वार येतं, काही नाही तुम्हाला खरं. तुम्ही आपलं मोबाईलला टाकून बघा, मारुती माझा डोके ह्याला किती शेती म्हणून. तुम्हाला आमचं 21 एकर शेती सारा तुम्हाला, तरी 13-14 एकर तुमचं वय येते आमचं तुम्हाला. नाही 7-8 गाय आहेत तुम्हाला तो, 5-6 म्हशी तुम्हाला, पण त्याचा काही फायदा नाही तुम्हाला. तो 3,000 रुपये 4,000 रुपये पेंट झाली तुम्हाला. तो दुधाला देते तुम्हाला 30 रुपये भाव, काही रुपयावर ना तुम्हाला सांगतो. म्हणजे तुमचं मत आहे की दुसरा व्यवसाय करण्यापेक्षा, इतर तिथं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा, काही असे मुंबई पुण्याला काम करण्यापेक्षा शेळी पालन फायद्याचं आहे. शेळी पालन फायद्याचं आहे, पण तुम्ही स्वतःहून केलं तर. तुम्ही अंगावर घालता निस्तेरचे कपडे, बिस्ताने ये रोजाने 200 रुपये, बिस्ताने ये 400 रुपये, तुम्हाला रुपया उरणार नाही. तुम्हाला ह्यातून उलटी तुम्हाला तोट्यात जावं लागेल. अहो ह्यातून तुम्ही स्वतः 500, 10, 7 शेळ्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्हाला 2 लाख रुपये उत्पन्न तुम्हाला शेळ्याचं तुम्हाला वर जर तुम्ही असं टप्प्यात केलं वरतं. आणि त्याच्या खाली तुम्हाला तुम्ही गावरान कोंबड्या पाळा. माझ्याकडे 30 कोंबड्या गावरान तुम्हाला. तर त्या गावरान कोंबड्याचं वरून शेळ्या दाणे खाली गावरान कोंबड्या खाली दाणे पडत तुम्हाला, आणि त्या कोंबड्या खात्यात तुम्हाला. आणि कोंबड्याचे अंडे कधी व्यापाराला विकू नका. कोंबड्याचे अंडे तुम्हाला माझ्याकडे 5 कोंबड्या तरी गावरान अंडे त्या डॉक्टर लोकांना घेतो. डॉक्टर लोकांना मी अंडे घेतो तुम्हाला गावरान कोंबड्याचे. किती रुपयाला? 10-12 रुपयाला अंडे घेतो तुम्हाला बरं, गावरान कोंबडीचा अंडे. मग ते जोडधंदा होतोय फुकाट.
हे शेळ्याचा तुम्हाला फुकाट आहे. आणि कमीत कमी लोकांनी तुम्हाला तो तरुण मंडळी हे करायला पाहिजे. लोकांचे तिकडे तुम्हाला भांडे उचलूस तर पुण्याला जाऊन तुम्हाला कुणाचं एखाद्या शेटच्या हाताखाली काम करूस तर 10,000 रुपये महिना. अहो ह्याच्यामध्ये 40,000 रुपये महिना पडतो तुम्हाला तो. पण करणार पाहिजे बरं का. फक्त करणारा तुम्ही करणार म्हणजे तुम्ही म्हणता सकाळ तू पुढारी मी गावात, हा तो पुढारपणा करू नको. तपलं शेळ्याचं बघ फक्त काय ते तपलं. तुम्हाला सकाळ त्या शेळ्याला तपल्या स्वतःला जेव्हा मिळेल तर चालन, नाही तर नाही चालन. तुम्हाला सकाळ ते 7:30ला शेळी सुटलीच पाहिजे साईडला, तिचं झाडून काढलं पाहिजे तुम्हाला स्वतः. पुन्हा नंतर तुम्हाला स्वतः ते खुराक चारायचं, नंतर हात घालायच्या. तर खुराक चारायचं तुम्हाला परत 10-11 वाजता शेळी सोडायचं तुम्हाला स्वतः. लगेच पाणीच नाही पाहायचं, तासभर सोडून द्यायच्या. तासभर सोडल्याच्या नंतर तुम्हाला स्वतः नंतर पाणी पाहायच्या. तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट आहे तुम्हाला स्वतः.